भांडण म्हणून करतोय मुंडन, गणेश मूर्तीचं भांडण म्हणून करतोय मुंडन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अरे मधले बाजूला खड़गे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खड़गे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, खड़गे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, खड़गे साहब आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. भीम शक्ती संघटनेचा विजय असो, भीम शक्ती संघटनेचा विजय असो. खड़गे साहब आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भीम शक्ती सामाजिक संघटनेचा विजय असो. धांडोरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, चंद्रकांत धांडोरे साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे खाली डोकं वर पाय. मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ. देश बचाओ, अरे मोदी हटाओ, देश बचाओ, अरे मोदी हटाओ. देश बचाओ. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. धन्यवाद पे. तुम्ही राहू कसं करतोय मी दरवेळेस काय विषय घ्यायचा घेतले का घेतलेली आहे. काय नेमकं कार्यक्रम आहे, कशा पद्धतीने हा कार्यक्रम असणार? शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा 13वा स्मृतिदिन 20 ऑगस्ट रोजी आहे. महाराष्ट्र आणि सने त्यानिमित्ताने पुणे शहरामध्ये 4 कार्यक्रम घेतले आहेत. पहिली 11 तारखेला 20 तारखेला 11 वाजता जिथं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला तिथं आपण अभिवादन करणार आहोत. आणि त्याबरोबर MKCLचे प्रमुख विवेक सावंत यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांसाठी ह्या पुस्तिकेचं ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तो कार्यक्रम 11 वाजता पुलावर होणार आहे. आणि त्यानंतर 20 तारखेला SM जोशी सभागृहात संध्याकाळी 6 वाजता मानियले नाही बहुमता या कविता आणि काही उतारे वाचन याच्यामध्ये अक्षय शिंपी आणि मुकुंद कुळे हे एका कार्यक्रमाची बांधणी करणार आहे. त्याच्यामध्ये प्रज्ञादया पवार, सोनाली कुलकर्णी, पर्ण पेटे, केतकी थत्ते असे वेगवेगळे मान्यवर सहभागी होणार आहेत. आणि तो कार्यक्रम 20 तारखेला संध्याकाळी SM जोशी इथं होणार आहे. 21 तारखेला मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमध्ये तिथल्या सभागृहामध्ये 11 वाजता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड शहीद गोविंद पानसरे, MM कुलगुरुजी आणि गौरी लंकेश यांच्या 4 लोकांवर लिहिलेल्या पुस्तिकाच्या 4 पुस्तिकांचं लोकार्पण होणार आहे. तिथं त्या कार्यक्रमाला सुनील सुक्तनकर असणार आहेत आणि संग्राम गायकवाड असणार आहेत. त्याच्याशिवाय 22 तारखेला आपण वैज्ञानिक दृष्टिकोनावरील हल्ले आणि आजचा भारत या विषयावर प्रशांत भूषण यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. सेवा दलाचं तिथं जे साने गुरुजी हे सभागृह आहे तिथलं राष्ट्रसेवा दलाचं तिथं आपला पर्वती पायथ्याला हा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी 6 वाजता. आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय नेवगी असणार आहे. तर नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी जे आरोपी होते त्यांना आता न्यायालयाकडून जे आहे ते जामीन मंजूर झालेला आहे. खरं तर पुण्यामध्ये जेव्हा हा खटला चालू होता तेव्हा 5 आरोपी होते आणि त्याच्यातल्या 2 आरोपींना जन्मठेप झाली होती आणि 3 आरोपी सबळ पुराव्याअभावी सोडले होते. आणि 3 आरोपींना जेव्हा सबळ पुराव्याअभावी सोडलं तेव्हाच आम्ही हायकोर्टामध्ये गेलेलो होतो ह्या केसच्या विरोधात. आणि हायकोर्टामध्ये एप्रिलमध्ये शरद कळसकरला जेव्हा जामीन मंजूर झाला त्यावेळेला आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत ह्याच्या विरोधात. आणि आज असे पण कळाले की सचिन अंदुरेला देखील जामीन मिळालेला आहे. तर त्याचा देखील निकालपत्राचा अभ्यास करून सुप्रीम कोर्टात आपण लढणार आहोत आणि सुप्रीम कोर्टापर्यंत आपण ही लढाई लढणार आहोत. एकंदरीत सध्या समाजामध्ये जर पाहिलं तर अंधश्रद्धेच्या अनुषंगाने अनेक घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात. भोंदू बाबांचे प्रचार पाहायला मिळतात. एकंदरीत यावरती अनिशची काय भूमिका आहे? खरं तर आता हे बाबा लोक जे रील स्टार झालेले आहेत एक प्रकारे आणि अशा पद्धतीने ते पूर्वी जसं मल्टी लेवल मार्केटिंगमध्ये फ्रँचायझी दिली जायची तशा पद्धतीची बुवाबाजीची आता फ्रँचायझी सुरू केलेली आहे या बाबांनी असं दिसत आहे. आणि एकमेकांना ते शिष्य करून घेतात आणि शिष्य करण्याच्या बदल्यात त्या शिष्याकडून बरेच पैसे उकळले जातात आणि शिष्याला देखील असं सांगितलं जातं आता तुझ्या अंगात देवी देव येणार आहे
आणि तू देखील असे शिष्य बनवायला सुरुवात कर. आणि आपण पाहतो की म्हणजे उमेश तागुंदे ज्याला पप्पा महाराज म्हणतात त्या भागामध्ये, आणि मोठ्या प्रमाणात तो सोनं अंगावर घालून वेगवेगळे प्रकार करतो. त्याच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशनला आम्ही तसा अर्ज दिलेला आहे की त्याची सखोल चौकशी व्हावी, त्याच्या संपत्तीची चौकशी व्हावी. इकडं विद्यार्थ्यांनी काहीतरी जो थोडी डिग्री घेण्यासाठी कुठं परदेशात गेला तर त्याच्या मागं CBI लावतात. पण इथं एवढे लोक जे आहेत आणि एवढे मोठ्या प्रमाणात सोनं, मोठमोठ्या गाड्या घेऊन हे लोक हिंडतायत, त्यांच्या संपत्तीची कधी चौकशी होणार? त्यांनी काय इन्कम टॅक्स भरलेला आहे त्याची कोण चौकशी करणार? ही देखील आम्ही मागणी करत आहोत. पण सर, कायद्याची अंमलबजावणी होताना दिसून येते पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर रील त्या पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओ समोर येतात, तरी कोणते पाऊल उचलले जात नाहीये. अनेक रुग्णांना बरं केल्याचे व्हिडिओ समोर येतात, रुग्णालयात जाऊन काहीतरी पुरी द्यायची आणि मग रुग्ण बरा होता असे देखील व्हिडिओ येतात. हो, असे देखील आपल्याकडे ICU मधल्या पेशंटला अंगारा लावला आणि ICU लगेच ICUतला पेशंट बाबा त्या बाईच्या दरबारात गेला, अशा पद्धतीचे रील जे बनवलेले आहेत. खरं तर आपल्या वेळेला हे माहिती आहे कुठल्याही ICU मध्ये अशा पद्धती करू देत नाही. मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जेव्हा हा प्रकार घडला होता त्यावेळेला आपण सर्वांनी तो आवाज उठवला होता आणि त्यानंतर बरेच कडक नियम करण्यात आले. पण आता देखील या रीलमध्ये असं काहीतरी दिसतं आहे की पार त्या माणसाला, व्यक्तीला ऑक्सिजन लावलेला आहे आणि तिथं अंगारा लावण्याचा प्रकार चालतो. खरं तर ह्याच्यावर अंगारा लावण्यावर बंधन नाही आहे तशा पद्धतीचं, पण जर उपचार थांबवून जर असे कोणी प्रकार करत असेल तर त्याच्यासाठी जादूटोणा हा कायदा आहे. जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत दक्षता अधिकारी म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला ते अधिकार दिलेले आहेत की आपल्या भागामध्ये जर असे काही प्रकार घडत असेल सुमोटो ॲक्शन घेण्याचे त्यांना अधिकार आहे, जप्त करण्याचे अधिकार आहे आणि कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहे. पोलीस ती कारवाई करत नाही, ही मागणी आता आम्ही करणार आहोत. गृहमंत्र्यापर्यंत सगळीकडे आम्ही ही मागणी करणार आहोत. एक शेवटचा प्रश्न, आणि करून काही पुढची मोहीम जी आहे अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये ती काही करण्यात येणार आहे? खरं तर आम्ही हे जनतेपर्यंत प्रबोधन नेणार आहोत आणि लोकांपर्यंत. बऱ्याच वेळा लोक जे घाबरलेले असतात की बाबाच्या विरोधात तक्रार करायला भीती ही असते त्यांच्या, की त्यांना सतत असं वाटत असतं बाबाच्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आहे आणि आपण जर काही केलं तर आपल्या मागं काहीतरी पिढा लावलतो. आणि त्या बाबाची ही दहशतीपोटी हे लोक येत नाही आणि काही ठिकाणी बाबा ब्लॅकमेल करतात बायकांना. तर विशेषतः आपण खराब प्रकरणात पाहिलं की अशा पद्धतीचे काही गोष्टी त्यांनी आधीच काढून ठेवलेल्या असतात व्हिडिओच्या स्वरूपात किंवा अजून वेगळ्या पद्धतीने, आणि त्या ब्लॅकमेलला देखील हे लोक घाबरत असतात. पण महाराष्ट्र आणि सर्वांना आवाहन करते, कोणाकडेही अशा पद्धतीची फसवणूक झालेली असेल त्यांनी निर्धास्तपणे आमच्याकडे यावं, आम्ही नक्की मदत करू.